श्री स्वामी समर्थ। ओम तस्य वितुवैरण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। अध्याय 4। ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून 7 मानसपुत्र निर्माण केले। मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलक, कृतु आणि वशिष्ठ या 7 पुत्रांपैकी अत्री हा मुख्य। यांच्यापासून गुरु परंपरा चालू झाली। अत्री ऋषींची भार्या अनुसया ही सर्व प्रतिव्रतात श्रेष्ठ व जगदंबा होती। तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाही। प्रत्यक्ष चंद्रजीचा पुत्र तिचे रूप काय वर्णावे। ती पतीची उत्तम सेवा करीत असे। ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले। इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू, शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्री ऋषीचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली। अत्री ऋषींची पत्नी अनुसया काया, वाचा, मने व भक्तीने पती सेवा करते। तसेच अतिथी पूजनही मोठ्या आनंदाने करते। कोणीही अतिथी त्या आश्रमातून विनमुख गेला नाही अशी तिची ख्याती होती। तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले। हे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश हे प्रतिव्रता अनुसयाचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विवस्वानाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले। सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रीच्या आश्रमात अभ्यागत म्हणून आले। अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते। तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसयाला आश्वासन देऊन म्हणाले, आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत, भुकेने व्याकुळ झालो आहोत, तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे, अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो। तुमच्या आश्रमात अभ्यागताला नित्य अन्न संतपर्ण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत। हे ऐकून अनुसयाने त्यांना बसायला आसन देऊन अर्ध्य, पाद्य इत्यादी देऊन व स्नान कराव्यास सांगून गंधाक्षता व पुष्प अर्पण केली। अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत, अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल, तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे। अतिथींची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसवयास आसने मांडली, शाकभाज्या आणि स्वयंपाक घेऊन आले। तेव्हा ते तिला म्हणाले, हे स्त्रिये, आम्ही अतिथी दुरून आलो आहोत, तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे। तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे, अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही। असे अतिथींचे वचन ऐकून अनुसयेने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत, तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत। अतिथी विनमुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल। अतिथींचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू? माझे मन निर्मळ आहे, तो दृष्ट मदन मला काय करील? पतीचे जे तपोबोल आहे तेच मला तारील, असा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे, मी आपणास अन्न वाढीन। मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या चरणांचे चिंतन करून मनात संकल्प केला, हे अतिथी माझी बालके आहेत। सती अनुसया विवस्त्र होऊन अन्नोद्योग घेऊन बाहेर आली आणि पहाते पुन्हा वस्त्र नेसून त्या बालकांजवळ आली। त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले। एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या शुद्धेचे निवारण केले। त्यांना पाळण्यात झोप लागली। अत्री भार्या अनुसयासारखी श्रेष्ठ प्रतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती। ती आता ब्रह्मा, विष्णू, महेश यांची माता झाली। तिची कीर्ती त्रैलोकात झाली। दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले। हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते। आश्रमात येऊन पाहिले तो अनुसया गायन करीत आहे व पाळण्यात 3 बालके आहेत। अनुसयाने झालेला वृत्तांत अत्री ऋषींना सांगितला। ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की 3 बालके म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेशच आहेत।
आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला. ती बालके पाळण्यात राहिली. शिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात सक्षम उभे राहिले व अत्रींना म्हणाले, अत्री ऋषी, अनुसये, तुमचे तप व हिचे प्रतिव्रत्य अद्वितीय आहे. तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत. तरी जे वर आपणास इष्ट वाटतील ते मागावे. अत्री ऋषी म्हणाले, अनुसयाच्या इच्छेप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत. या तिन्ही बालकांनी एकरूप असावे. त्याचप्रमाणे अनुसयाच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले. त्याचे नाव दत्तात्रेय असून सिद्धगुरूचे मूळपीठ हेच आहे. पुढे ब्रह्मदेवाचा बालावतार हाच चंद्र आणि शंकराचा बालावतार हाच दुर्वास. या दोघांनी अनुसयेजवळ आज्ञा मागितली. मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईन असे चंद्र म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला. विष्णू मात्र दत्तरूपाने अत्रींजवळ राहिला. अध्याय 5. कलयुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात आपाळराज व सुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांना पुष्कळ मुले झाली, पण त्यातली 2च जगली. त्यातला एक आंधळा आणि दुसरा पांगळा होता. आपल्याला कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्याची फार इच्छा होती. एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते. भोजन तयार होते. ब्राह्मण अजून जेवायचे होते. तेवढ्यात भिक्षुकांच्या वेशात दत्त महाराज तेथे भिक्षा मागायला आले. तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला. दत्ताने त्यावेळी सुमतीला माते जननी असे म्हटले व इष्ट कामना पूर्ण होतील तेव्हा काय पाहिजे ते माग असे सांगितले. सुमती म्हणाली, तुम्हीच पुत्ररूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा. तथास्तु असा आशीर्वाद देऊन दत्त म्हणाले, जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या. त्याच्याजवळ तुमचे सांगणे लादण्यास तो निघून जाईल. नंतर भिक्षुक तिथेच अदृश्य झाला. सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला. ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली. तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला. तो म्हणाला, पतिव्रते, हे तू चांगले केलेस, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले. पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे. तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटले. पुढे कालांतराने सुमतीला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद ठेवले, कारण तो त्रिमूर्ती दत्ताने भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता. पुढे त्या ब्राह्मणाने 7व्या वर्षी त्या मुलाची मुंज केली. श्रीपाद पुढे वेद पठण शिकला. मीमांसा, तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर विवरण करू लागला. आचार्य धर्म, व्यवहारिक धर्म, प्रायश्चित्ताचे प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला. ते ऐकून नगरातील सर्व लोक नवल करीत असत व हा पुढे मोठा कर्तृत्वान अवतार होईल असे म्हणत. वेदांतातील भाष्यांचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे. श्रीपाद 16 वर्षांचा झाला तेव्हा त्याचे आई वडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले. तेव्हा श्रीपाद म्हणाला, तुम्ही माझा विवाह करण्याचा बेत करता, पण मी माझा विचार करून ठेवला आहे. वैराग्य हीच माझी पत्नी, तिच्याशीच विवाह करण्याची माझी इच्छा आहे. ती वैराग्य स्त्री आणली तर मी विवाह करीन. मी तापसी आहे, ब्रह्मचारी आहे. योगस्त्री वाचून अन्य स्त्रिया मला नकोत. हे माझे बोलणे निर्धाराचे आहे असे समजा. माझे नावच श्रीवल्लभ आहे. तेव्हा त्रिमूर्ती दत्तांच्या या अवतारात त्यांचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे झाले. त्यांचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुःखी अंतकरणाने श्रीपादाला म्हणाली, तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला. तू आम्हाला म्हातारपणे सांभाळशील, आम्हाला दैन्यांपासून दूर ठेवशील असे वाटत होते. तुझे वडील बंधू एक पांगळा आणि दुसरा आंधळा आहे. त्यांचे पोषण आता कोण करील? आमचे रक्षण कोण करील? आईचे बोलणे ऐकून श्रीपादाने त्या दोन्ही भावंडांकडे अमृतमय दृष्टीने पाहिले. तो काय, त्यांचे वैगुण्य नाहीसे झाले. पांगळ्याला पाय, आंधळ्याला दृष्टी प्राप्ती झाली. महात्म्याच्या दृष्टीपथाने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली. तर
क्षणी त्यांना वेद, शास्त्रे, व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले. दोघेजण आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत त्यांच्या पाया पडले. वंशात अखंड संपत्ती, सुख व विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकांना दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस बद्रिकाश्रमात गेला व नारायणाची भेट घेऊन त्याने आपले अवतार कार्य निश्चित केले.